हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज घरी इतके सगळेजण आणि ते पण बॅग वगैरे पॅक करून कुठे जाण्याची तयारी चालू आहे सगळी. तर आम्ही सगळे चाललो आहोत देवदर्शनाला. तर सगळेजण जेवण वगैरे करून बॅग पॅक करून रेडी आहेत जायला. चलो काका, चलो 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 चला चला मामा चला. किती वाजेपर्यंत पोहोचू आपण? चला 5:30 वाजेपर्यंत पोहोचलो पाहिजे. लेट्स गो. श्री स्वामी समर्थ. चलो. नियोजक आयोजक अजिंक्य दादा झांबरे. सो पूर्ण ट्रिप ही दादांनी प्लॅन केली होती. ते सगळ्यांना देवदर्शनाला नेणार आहेत. ही बस आहे ती दादांच्या शोची आहे. मावशी हात करा. हा बसा. प्रत्येकाने आपापल्या जागेवर बसून घेतलं. आम्ही पहिल्यांदा जाणार होतो स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला. आशा मावशी थांबली होती, सो मम्मीला म्हटलं तिला पण घे. ती पण अक्कलकोटला कधीच गेली नव्हती. मी लास्ट ब्लॉगमध्ये बोलले होते की तुम्हाला पूर्ण फॅमिली बघायला मिळेल, बट अक्षय नसणार आहे त्या ट्रिपमध्ये. सुशांत आणि मयुरीसुद्धा नाही. आम्ही त्या दोघांनासुद्धा खूप मिस करू. गणपती बाप्पांचं स्वामींचं नाव घेऊन आम्ही केली प्रवासाला सुरुवात. आम्ही सगळेजण टोटल 26 जण आहोत. 1 वाजलेले आहेत आणि आम्ही थांबलो आता चहा पिण्यासाठी. पण काय पिणार आहेस? चहा. 1 वाजलेत, सगळेजण चहा पितात आणि हे जेवण करतात. हा चहा आहे माझा. थँक्यू सो मच. नाही देणार, मी नाही देणार. आणि आता चहाचा कप फेकून दिला आणि आता फेंटा पिणार आहे काय. पहाटेचे 5-5:30 वाजले होते तरी सुद्धा बाहेर इतका उजेड होता. अँड देन फायनली वेट इज ओव्हर आणि आम्ही पोचलो 6-6:30 वाजता अक्कलकोटमध्ये. सगळ्यांनी पटापट आपापल्या बॅगा घेतल्या गाडीतनं. टोटल 4 ते 5 देवदर्शन करायचे आहेत. आज आम्ही करणार होतो अक्कलकोट आणि गाणगापूर. मी फर्स्ट टाईमच अक्कलकोट आणि गाणगापूरला जाते आहे. खूप वर्षांची इच्छा स्वामींना भेटण्याची आज पूर्ण होईल. आमची पूर्ण 2 दिवसांची ट्रिप आहे. सो आमच्यासोबत पण तुम्ही कनेक्ट राहा आमची पूर्ण धमाल मस्ती पाहण्यासाठी. रूम्स वगैरे घेतल्या, सगळेजण फ्रेश झाले आणि रेडी होऊन निघाले दर्शनाला. एक तास झाला आवरून बसलोय. उठा पटकन. यांच्यामुळे लेट होतं नेहमी. हेच ते काही जण रेडी होऊन पुढे गेले सुद्धा होते. खूप छान दर्शन झालं स्वामींचं. व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती, नाहीतर तुमचंसुद्धा दर्शन झालं असतं. थोड्या वेळ बसून आम्ही तिथे एक ग्रुप फोटोज वगैरे क्लिक केले आणि निघालो तिथून. काय म्हणले? अरे अक्कलकोट को आने के बाद स्वामी की मूर्ति के पास फोटो नहीं निकाला तो क्या बात है, हमारे कल्याण के पैसे वसूल नहीं होंगे. येस.
इकडे बोला ना. शायनिंग. चला आम्ही चाललो. बाय हर्षू. बघा आम्हाला किती भूक लागली नाशिक. हा पितोय. झालं ना मम्मीने घेतली बाटली दुधाची. गाणगापूरला जाण्याआधी आम्ही सगळ्यांनी जेवणासाठी स्टॉप घेतला. हर्षू गाडीतच झोपला होता. म्हटलं तो उठल्यानंतर त्याला खायला देईल. आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. त्यानंतर हर्षूला जेवायला दिलं. हे बघा दोघं छोटे बेबीज. ताई काय बोलतात हे त्यांना समजतच नव्हतं. काही जण मागेच राहिले होते. हळूहळू येत होते तोपर्यंत आम्ही कलिंगड खाल्लं सगळ्यांनी. गाणगापूरमध्ये थोडीफार गर्दी होती. 4 वाजले आम्हाला दर्शन होईपर्यंत. हे बघा हे दोघं. आणि आता तिसरीला कुठं बसवणार आहे. सगळ्यांनी थोडी थोडी शॉपिंग केली. त्यानंतर चहा वगैरे घेतला. दिवसभर पाऊस पडला नाही पण संध्याकाळी वातावरण झालं होतं पावसाचं. वारं वगैरे सुटलं होतं फार. सगळेजण गाडीत बसला आणि खूप जोरजोरात पाऊस यायला लागला. तुळजापूरमध्ये पोचलो. तिथे सुद्धा फार पाऊस होता. सो यानंतरचा व्हिडिओ कंटिन्यू नाही करता आला. बट स्टे ट्यून फॉर उद्याचा व्हिडिओ. बाय बाय.